तू जर राणीविषयी तुला वाटेल ते बोलणार असशील ना तर असं समज, मीही तेच बोलतोय जे मला वाटतंय. मी तुला फक्त एवढंच सांगतोय, जे जसं घडलंय ते एक्सप्लेन करतोय. आणि माझ्या सांगण्याप्रमाणे चिकूच्या ऍक्सिडेंटला आपण सगळे जबाबदार आहोत. आता बोल, या सगळ्यावर काय म्हणणं आहे तुझं? काहीतरी असेलच तुझ्याकडे बोलायला, बोल. आबा, काय चाललंय? चिकू आपल्या सगळ्यांना सोडून गेली आणि आपण वाद घालतोय, एकमेकांची रिव्हेंज घेण्याच्या गोष्टी करतोय. कितपत योग्य वाटतंय तुम्हाला? इंद्रा, मालती अजून चिकूच्या धक्क्यातून सावरली नाहीये. तू म्हणतोस ते बरोबर आहे. चिकूच्या पश्चात हे सगळं चाललंय घरामध्ये, हे योग्य नाही. अशानं चिकूच्या आत्म्याला शांतता मिळणार नाही, सुख होणार नाही. तो आज खऱ्या अर्थानं चिकूची कमतरता जाणवते. चिकू असते ना तर तिने मालतीला समजावलं असतं, तिला हसवलं असतं, शांत केलं असतं. आणि राणी आणि चिकूची मैत्री बघता मालती जे आरोप करतायत ना, त्यात काही तथ्य नाहीये. तर देवाची प्रार्थना करून चिकूच्या आत्म्याला शांतता मिळणार नाही. खऱ्या अर्थानं घरामध्ये शांतता, आनंद नांदला पाहिजे. देव करो आणि मालतीला सद्बुद्धी येवो. मला असं वाटलं होतं इथं तरी काहीतरी सापडाल आपल्याला. तो ऍक्सिडेंट होता का घातपात हे कसं कळणार? त्यासाठी आपल्याकडे काहीतरी पुरावा पाहिजे. खोट्या, हा, पुरावा सापडला. तो बघ. चल. अरे गोट्या, हा तर आमच्या घरातला डबा आहे. हा इथं कसं काय आला? ऍक्सिडेंट तर खूप मागं झाला होता, मग हा डबा इथं कसं काय आला, ते पण विरुद्ध दिशेला? हा, हे बाकी बरोबर बोलली तू. असं पण होऊ शकतं ना की ऍक्सिडेंट तिकडे झाला आणि डबा उडून इकडे आला. पण गोट्या, एवढ्या लांब कसा येईल बरं डबा? काय बोलतोय? काय वाटतंय तुला, काय करायला पाहिजे? गोट्या, मला असं वाटतंय की आपण पोलिसांकडे जायला पाहिजे. आता तेच या प्रकरणाचा काय तो शोध लावतील. हा, बरोबर आहे. आपण पोलिसांकडेच जाऊ. चल. सर सर साहेब, आम्हाला काहीतरी सांगायचंय. हा बोला. सर, तुम्हाला अश्विनीच्या ऍक्सिडेंट बद्दल काय कळालं का? नाही, पण आम्ही त्याची चौकशी करतोय. सर, ऍक्सिडेंटच्या जागेवरती तुम्हाला कुठला जेवणाचा डब्बा सापडला का? काय? जेवणाचा डबा? आणि तो ऍक्सिडेंटच्या ठिकाणी कशाला सापडेल? हो, सापडला पाहिजे ना सर, कारण अश्विनी घरी हॉस्पिटलमधून माझ्यासाठी डबा आणायला गेली होती आणि मग येताना तिचा ऍक्सिडेंट झाला. अहो, पण मग जर ती डबा घेऊन निघाली होती तर डबा ऍक्सिडेंटच्या ठिकाणीच पडायला पाहिजे होता ना, म्हणजे तिथे तो डबा सापडायला पाहिजे होता. एक मिनिट, अर्धवट काही सांगू नका. तुम्हाला काय म्हणायचं ते नीट सांगा. सर, मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. मला बघण्यासाठी सगळे घरातले तिकडं आले होते. आता येताना आमच्या अजितदादांकडून माझ्यासाठी चुकीचा डब्बा आणला गेला, म्हणून अश्विनी डबा घ्यायला परत घरी गेली होती. घरी फक्त विक्रांत सर आणि उर्मिला ताई होते. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी अश्विनीला डबा घेऊन येताना पाहिलं. जर अश्विनी डबा घेऊन निघाली तर ऍक्सिडेंट झाल्यावरती तो डबा तिकडेच पाहिजे ना. मग असा कसा तिचा ऍक्सिडेंट झाला सर? ऍक्सिडेंट कसा झाला म्हणजे? अहो, रोज हजारो ऍक्सिडेंट होतात, तसाच हा झाला असेल. आणि आम्ही चौकशी सुरू ठेवली आहे. तो ड्रायव्हर पण फरार आहे, ज्याला आम्ही शोधतोय. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ह्या प्रकरणाला फक्त ऍक्सिडेंट म्हणून बघू नका. पण तुम्हाला असं का वाटतंय हा ऍक्सिडेंट नाहीये? कारण मिळालेल्या फुटेज प्रमाणे आणि इतर सगळ्या गोष्टींमुळे तरी असं दिसतंय की धडक चुकून लागली, त्यामुळे हा अपघात घडलाय. सर, मी सांगते तुम्हाला काय झालंय. अहो, माझ्यासाठी त्या दिवशी जी भाजी बनवली होती
जी अश्विनी डब्यात घालून माझ्यासाठी आणणार होती तीच भाजी मला आमच्या टेरेसवर सांडलेली सापडली. मग मी तो डबा शोधण्यासाठी ॲक्सिडेंटच्या स्पॉटवरती पण गेले. सर तो डबा मला तिथं सापडला नाही सर. मला तो डबा आहे ना ॲक्सिडेंट पासून काही अंतरावरती ते सुद्धा विरुद्ध दिशेला सापडला सर. हे बघा हा डबा. तुमचा कोणावर संशय? संशय तर असं कोणावर नाही आहे सर, पण मला एवढंच वाटतंय की हा ॲक्सिडेंट नसून घातपात आहे. ठीक आहे, आम्ही या प्रकरणाची कसून चौकशी करतो. बघूया हाती काय लागतंय का. धन्यवाद सर, आभारी आहे सर. तुम्ही प्लीज या प्रकरणाची चौकशी करा. तुम्ही काय काळजी करू नका. हा डबा आमच्याकडे जमा करा आणि तुम्हाला जे काही स्टेटमेंट द्यायचे ना ते लेखी स्वरूपात द्या. चला. हां चल. आई तुम्ही ठीक आहात ना? कशी ठीक असेल? बघितलं ना इंद्रा कसा बोलला मला. अहो आई नुसते बोलले नाही तर त्या राणीची बाजू घेऊन बोललेत ते. त्यांना हे दाखवायचं होतं ह्या सगळ्याला ती एकटी राणी जबाबदार नाहीये तर तुम्ही सगळेजण जबाबदार आहात. त्यांना हे सांगायचं होतं अश्विनी ताई जायला जबाबदार तुम्ही आहात. खरंय तुझं. ती कोडगी पोरगी माझ्या इंद्राच्या मुखात स्वतःचे शब्द टाकायला लागले. माझा पोरगा मलाच आरोपीच्या पिंजरात उभा करतोय, तेही त्या अवदसीच्या सुरात सूर मिसळून. हे असं कधी बघावं लागेल ना असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मला. तरीच आई मी तुम्हाला आधीपासून सांगत होते इंदिरा भाऊजींवर विश्वास ठेवू नका. ते तुमचं ऐकतील, तुमच्याच होला हो करतील असं नाहीये. हा आता आईची ममता तुम्ही कायम इंदिरा भाऊजींना पाठीशी घातली आणि इंदिरा भाऊजी त्या राणीच्या पदराला अडकून राहील. जे की तुम्हाला असं वाटत होतं असं कधीच होणार नाही. पण शेवटी काय झालं? हो ग, मी स्वतः जर का डबा आणायला गेले असते तर चिकू दगावली नसती असं म्हणाला. म्हणजे बघा ना, तिकडे त्या फालतू मुलीला तुम्ही डबा घेऊन जाणार आणि ती तिकडे महाराणी सारखी डबा खाणार. हेच तर हवं होतं ना तिला. अय्यो मला तर असं वाटत होतं इंदिरा भाऊजीच्या तोंडून ती राणीच बोलते की काय. तसंच आहे. इंदिरा मला असं कधीच बोलला नाही. हो ना, पण आता ते तुम्हालाच दोष देत आहेत. तुम्हाला बोलून थकत नाहीयेत ते. आपल्या अश्विनीताई गेल्या ते महत्वाचं नाहीच आहे का? काय एवढी ते राणीची बाजू घेत आहेत ते? का वाचवण्याचा प्रयत्न करतायत? आता तर तुमच्या हातून सगळं निष्ठून जाताना दिसतंय मला. म्हणजे बघा ना, आता इंदिरा भाऊजी तुम्हाला उलटे प्रश्न विचारायला लागलेत. ऐकायचं तर सोडाच, आता तुम्हाला ऐकवायला लागलेत आई ते. हो, पण ती भडकवते म्हणून असा वागतोय ना तो. त्या राणीने माझ्या चिकूचा जीव घेतला, माझ्यापासून हिरावून घेतलं तिला, आणि इंद्राला तिचाच पुळका येतोय. आता बास झालं, त्यानं अति होतंय. आता मी त्या राणीला सोडणार नाही. तिने माझ्या चिकूला माझ्यापासून हिरावून घेतलं ना, आता मी त्या राणीला जिवंतपणीच मरण यातना देणार. असंच करा आई. त्या राणीला शिक्षा करा, अजिबात माफ करू नका. तिचं थोबाड पण बघू नका. त्या राणीला पाहिलं ना, मला आपल्या अश्विनीताईंची आठवण येते हो. आणि तुम्ही जसं म्हणताय तसंच जर घडलं असेल ना, तर अश्विनीताई जाण्याचं कारण एकमेव ती राणीच. तुम्ही नको म्हणत असताना सुद्धा का डबा आणायला सांगितला? मला तर असं वाटतंय राणीनं हा ऍक्सिडेंट घडवून तर आणला नसेल कशावरून. तिच्यावर संशयाची सुई जाऊ नये म्हणून इंदिरा भाऊजींना हाताशी धरून ती आपल्यावरच उलट आरोप करतेय. हो, असं असूच शकतं. आजी चिकू राणीच्या डोळ्यात खूपच होती. आता बास. आता ना मला सहन होत नाहीये. यापुढे काही झालं ना तरी त्या राणीचं थोबाड मी उभ्या जन्मात बघणार नाही. मी त्या राणीला अशी सोडणार नाही.
सर ओ सर काय झालं तुम्ही असं स्वतःच हरवून जाताय अहो असं नका करू तब्येतीवर परिणाम होईल याचा आणि तुम्ही असा स्वतःला त्रास करून घेताय हे अश्विनीला तरी आवडलं असतं का तर घरात जे सुरू आहे तेही आवडलं नसतं तिला पिको आपल्याला कायमची सोडून गेली आणि आपण काय करतोय घरात वाद घालतोय मला कळत नाहीये आई इतक्या टोकाचं का वागते अहो त्या दुखावल्या गेल्यात अहो त्यांची एकुलती एक लेक गेली आहे ह्याचं दुःख खूप मोठं आहे आई म्हणून आता त्यांच्या मनात जे काय चाललंय ना ते आपल्या कोणालाच कळणार नाही अहो आईसाठी तिची मुलं काळजाचा तुकडा असतात त्याला गमावल्यावर त्रास तर होणारच ना चिडचिड राग सगळंच होणार हो कळतंय मला सगळं पटतंय पण म्हणून काय तिने घरात वाद घालायचे खूप चुकीचं आहे या सगळ्यासाठी ती तुला जबाबदार धरते ना ते पटत नाहीये मला सर आता त्या जे काही बोलतायत त्याच्यावरती तुम्ही त्यांच्याशी वाद घालत बसू नका त्यांचा होला हो करा त्यांना आता आपणच समजून घ्यायला पाहिजे ना त्यांच्या मनातला हा गोंधळ त्रास हा आपणच कमी केला पाहिजे ना त्या बोलत राहतील तुम्ही नका मनाला लावून घेऊ मला असं वाटतंय की काही दिवस मी मालती मॅडमच्या डोळ्यासमोर नाही येत म्हणजे त्यांना त्रास होणार नाही हेच त्यांच्यासाठी चांगलं असेल आणि घरासाठी सुद्धा काय बोलतेस म्हणजे तू काय परत त्या वस्तीत जायचा विचार करतेस नाही सर मी इथेच राहीन फक्त एवढाच प्रयत्न करेन की मी त्यांच्या डोळ्यासमोर येणार नाही आणि त्यांना त्रास होत असेल तर मला पण नाही आवडणार कुठून येतो तुझ्या तेवढा समजूतदारपणा तू तिच्या मुलीला संपवलंयस असा आरोप करते ती तुझ्यावर तुझ्यासाठी कोणीही असतं किती संताप झाला असता त्या व्यक्तीचा राग आला असता त्याला आणि तू आहेस की काहीतरी म्हणे आपण समजून घ्यायला हवं खूप वेगळी असतो पण तुला एक सांगू तू लाख समजून घेशील का पण हे जे काही घडतंय ना मला बिलकुल बघवत नाहीये सर थोड्या दिवसाचा प्रश्न आहे जसा वेळ जाईल तसा हळूहळू सगळं नीट होईल तोपर्यंत तर आपल्याला असंच करावं लागणार आहे ना मी मालती मॅडमच्या डोळ्यासमोर नाही आले तर त्यांचा त्रास कमी होईल आणि होईल सगळं नीट मग एकदा का त्यांनी अश्विनी गेल्याचं सत्य स्वीकारलं ना की मग घरातली परिस्थिती आपण दोघं मिळून नीट करू अगं पण तुम्ही काळजी करू नका मी घेईन निभावून सगळं या घरासाठी मालती मॅडमसाठी मी एवढं तर करूच शकते ना चला आता लवकर खोलीत जाते नाहीतर त्यांनी पाहिलं तर परत काहीतरी होईल अरे ब्रेक झालाय चला दोन घास खाऊन घेऊ परत कामाला लागू या थांबा कुठे निघालात काय मनमानी सुरू आहे का गोष्टी तुमच्या तुम्ही ठरवण्यात पण मोठे झालात का तुमच्या आबासाहेबांनी ना त्यांच्या खांद्यावर तुम्हाला बसवून ठेवलं असेल म्हणून आमच्या डोक्यावर बसायला जाऊ नका अहो सर पण नेमकं काय झालंय आपल्या प्रोडक्टची डिझाईन ही का आहे ती वाईट दिसते ते सगळं स्वतःच्या मर्जीने करायचं ठरवलंय अहो सर हे डिझायनिंग स्वतः इंद्रा सरांनी मान्य केलंय आणि आमसनी पण ती बरोबर वाटते हाय का नाही रे ए तुम्हाला विचारलं मी डिझाईन चांगलं आहे का वाईट आहे ते तुमची लायकी आहे काय ठरवायची मी सांगतोय ना हे डिझाईन चुकीचं आहे इथे आता मी बॉस आहे त्याच्यामुळे माझ्या ऑर्डर्स फॉलो करायच्या आत्ताच्या आत्ता डिझाईन बदला आता इंद्रा सरांनी लॉक केलेलं डिझाईन आपण कसं बदलायचं असं नाहीतर काय इंदिरा सरांना जर हे कळलं तर आपल्याला ते पण धारव धरतील ना सर अचानक असं डिझाईन बदललं तर फॅक्टरीचं नुकसान बी होईल की ए आता तू आम्हाला सांगणार काय चांगलं काय वाईट ते हे डिझाईन रिजेक्ट होणार आहे हे लिहून घ्या तुमच्या इंदिरा सरांचं कौतुक ना तुमच्यापर्यंत ठेवायचं काय कळते त्याला डिझाईन मधलं माझ्यातली हुशारी इथे कोणामध्येच नाहीये तुमचे इंदिरा सर आहेत ना ते सुद्धा माझ्याकडून सजेशन्स घेतात माझी हेल्प तर त्याला घ्यायची असते पण क्रेडिट काय द्यायचं नसतं एक तर त्याचं कशात लक्ष नाही तो काही सांगतो आणि तुम्ही खरंच सुटलात अहो पण सर आत्ताच्या आत्ता डिझाईन बदला आणि ब्रेक बिक ना सगळं कॅन्सल पकड
असं अचानक कसं करू आम्ही? का नाही करणार? अहो पण विक्रांत सर, तशी इंद्र सरांची ऑर्डर येऊ द्या, त्यांनी सांगितलं का नाही लगेच बदलून टाकतो. काय माहितीये का सर, आता तुम्ही एक सांगणार, इंद्रा सर एक सांगणार. अहो अशानं उद्या गणेश याचा आमच्या. हे चमच्या हा विक्रांत साहेब बोलतात ना, त्यांच्यासमोर उलट बोलणार होय तोंडवर करून. हा गाजा भाऊ, मी कुठं काय साहेब असली बोलतोय? काय म्हणजे काय साहेब बोलतात ना, हुज्जत नाही घालायचे साहेबांबरोबर. आणि लक्षात ठेव, नोकरी जर गेली ना त्या दगड धोंडे खाणार आहेस का? विक्रांत साहेब सांगतात ना ते ऐकायचं. हा ही माझी ऑर्डर आहे आणि मी ऑर्डर एकदाच देतो. सरांना फोन करून सांगू का हा सगळा प्रकार? काय करू? राणी चल जेवून घेऊया, सगळे जेवायला बसले. सर तुम्ही घ्या ना जेवण, मी येते नंतर. काय करतेस तू? काय नाही, ते अभ्यास आपला. ते सर मी असं म्हणत होते की तुम्ही सगळे घ्या जेवण, आणि सगळ्यांचं जेवण झालं ना की मग तुम्ही मला सांगा, मग मी जेवेन. हे असं का करायचंय आपण? आता जर मालती मॅडमच्या डोळ्यासमोर मला यायचं नाहीये तर एवढं तर करावंच लागेल ना. एवढं काय नाही, जेवताना काही बोलणार नाही ती. चल तू. पण सर अहो त्या बोलल्याच काही तर मलाही वाईट वाटेल, तुम्हालाही वाईट वाटेल, आणि सगळ्यांचा हिरमोड पण होईल. त्याच्यापेक्षा नको ना. अहो मी नंतर जेवते. बरं ठीक आहे, मी तुझं जेवण वर घेऊन येतो आणि माझंही घेऊन येतो, म्हणजे आपण दोघं इथेच बसून जेवू. अहो सर नाही, थांबा. अहो असं नका करून, माझं ऐका. मी या बाबतीत तुझं काही ऐकणार नाही. आपण दोघं इथे बसून जेवणार आहोत आणि दॅट्स फायनल. सर तुम्हाला कसं कळत नाहीये? बाकीचे लोक जर रागवले, चिडले तर काय करायचं? आणि मालती मॅडमला तर असंच वाटेल ना की मी तुम्हाला भरीस पाडलं की माझ्या बरोबर वर येऊन जेवा. वाटू दे ना, काही फरक नाही पडत मला त्याने, पण मी माझ्या मैत्रिणीला एकटी नाही जेवू देणार. सर तुम्ही मला मैत्रीण मानता ना, मग माझं ऐकत नाहीयेत. मित्र तर तूही मानतेस मला, तू ऐकतेस माझं. मी माझ्या मैत्रिणीला एकटं कसं जेवू देऊ? हो सर, पण कोणी जर माझ्या मित्राला माझ्यावरून बोललं ना तर मला नाही आवडणार. तेवढा त्रास सहन करायला मी तयार आहे आपल्या मैत्रीसाठी, पण माझ्या मैत्रिणीला एकटं जेवताना मी नाही बघू शकणार. सर तुम्हाला खरं सांगू का, मला पण आवडलं असतं तुमच्या बरोबर जेवायला, पण अहो आता ती परिस्थिती नाहीये. अजून घरातलं कोणीच अश्विनीच्या धक्क्यातून सावरलेलं नाही, आणि आता सगळ्यात जास्त तुमची गरज मालती मॅडम आणि आबासाहेबांना आहे. जर मला विचाराल तर मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्याबरोबरच जेवायला बसलं पाहिजे. आणि कशी आहेस ग तू? तुझ्यासारख्या मुलींना खूप रेअर असतात. किती विचार करतेस दुसऱ्यांच्या मनाचा. सर माझा कौतुक सोहळा जर झाला असेल ना तर तुम्ही जा आणि जेवून घ्या. ठीक आहे, मी जेवून घेतो आणि तुझं ताट नंतर वरती घेऊन येतो. ठीक आहे सर, आणि मला समजून घेतल्याबद्दल थँक्यू. थँक्यू तू नाही, थँक्यू मी म्हटलं पाहिजे तुला. एवढं सगळं होऊन सुद्धा तू समजून घेतेस, मला समजावतेस, आईची काळजी घेतेस. तुला एकटीला जेवावं लागतंय तेही तू आनंदाने करतेस. कुठलाही वाद न घालता समजून घेणारी फ्रेंड मिळाली आहे मला, सो माझ्याकडून तुला खूप थँक्स. चालच. उर्मिला 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 उर्मिला, आय एम सो हॅपी टुडे. हो तू हॅपी असं दिसतंय मला, पण नक्की झालंय काय? आज महाडिक इंडस्ट्री मी एकट्याने सांभाळली. महाडिक इंडस्ट्रीचा आज मी बॉस होतो. सगळ्या ऑर्डर्स फक्त मी दिल्यात. सगळ्यांना आज माझा इकडं भाग होता. उर्मिला, आज त्या चेअरवर मी फक्त बसून होतो. जाब विचारणारं कोणीच नव्हतं. मी सगळ्यांना जाब विचारत होतो. माझा शब्द हा शेवटचा शब्द होता उर्मिला. कंपनीचा, फॅक्टरीचा बॉस असणं ही फिलिंग आज मी एन्जॉय केली उर्मिला. खूप दिवसापासूनचं माझं स्वप्न आज पूर्ण झालंय. सगळे आज मला साहेब म्हणत होते. सगळ्यांना माझं ऐकावं लागत होतं. एरवी मी काही सुचवलं तर तो इंद्रा आणि आबामध्ये यायचे आणि मग सगळ्यांना त्यांचं ऐकावं लागायचं. पण आज फुल फ्रीडम होतं. उर्मिला,
उर्मिला मला फॅक्टरीमध्ये असंच किंग सारखं राहायचंय, सगळ्यांवर हुकूम गाजवायचा आहे. हो अगदी असंच होईल. पण आता हे कायमस्वरूपी टिकवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. ते करू. ते कसं? आपण चिकूला जर का मारू शकतो तर राणी आणि इंद्राला कधी ना कधी मारूच शकतो. उर्मिला, मला त्या चेअरवर बसण्याचा चस्का लागलाय आणि मी त्यासाठी ना वाटेल ते करू शकतो, कितीही मुर्दे पाडू शकतोय. विक्रांतला झालंय काय? ही अश्विनी आमच्यामुळे गेली हे जर कोणाला कळलं तर या विचाराने झोप उडलीये आणि हा इथे इंद्र आणि राणीला मारायच्या गोष्टी करतोय. उर्मिला, उर्मिला का अपसेट होतेस? स्माईल, लवकरच सगळं आपल्या मनासारखं होणार आहे. आपण लवकरच महाडिक इंडस्ट्रीजचे मालक असणार आहोत आणि तो दिवस लवकरच येईल. अश्विनीच्या ऍक्सिडेंटची जागा आणि मला सापडलेल्या डब्याची जागा ही खूप लांब आहे. आता जर ऍक्सिडेंट झाल्यावर अश्विनीच्या हातून डबा तिथं खाली पडला असता तर तो तिकडंच कुठेतरी पडला पाहिजे होता. तो एवढा लांब कसं काय गेला? म्हणजे कोणीतरी नंतर तो डबा जाऊन तिकडे टाकला असेल का? आणि ती भाजी, आता पहिली गोष्ट तर अश्विनी तो डबा घेऊन टेरेसवर का आली? बरं, आपण असं समजूया की तो डबा घेऊन टेरेसवर आली पण असेल आणि तिच्या हातून ती सांडली पण असेल भाजी. पण मग तो असा सांडलेला डबा घेऊन ती का घराबाहेर पडेल? कारण विक्रांत सरांचं तर असं म्हणणं आहे की त्यांनी जेव्हा अश्विनीला घरातून बाहेर जाताना पाहिलं तेव्हा तिच्या हातात डबा होता आणि विक्रांत सर आणि उर्मिला ताई जर घरात होते तर त्यांनी तिला विचारलं नाही का की ती डबा घेऊन टेरेसवर का चालली आहे? काहीच कळत नाहीये, नुसतं गुंताय सगळा. उर्मिला, मला जेवायची इच्छा नाहीये. राणी, बाबा, आता तुम्ही हट्ट करू नका प्लीज. इंदिरा, मी चिडू नये म्हणून यांना त्या पोरीचा विषय काढू देत नाही. चांगलंच आहे, ती माझ्या डोळ्यासमोर येणार नाही आणि त्यात तिचं नाव कानावर पडणार नाही म्हणजे अजूनच चांगलं होईल. मलाही जेवायला नकोय, तुम्ही जेवून घ्या जा. ठीक आहे, असं असेल तर आपण एक काम करूया. आज कोणीच जेवायचं नाही. नाही, तुम्हाला हट्टच करायचा आहे ना, तुम्हाला स्वतःला त्रास करून घ्यायचा आहे. असं असेल तर मीही जेवणार नाही आज. अरे अरे इंद्रा, का हट्टीपणा करतोस तू? तू का स्वतःची फूक मारतोयस? विक्रांत, तू समजाव इंद्राला. इंद्रा, हे बघ, हे सगळं झाल्यापासून तू काही नीट खाल्लं नाहीयेस. तू काय दोघांसारखं हट्ट करतोयस? हे पण आपल्यापेक्षा 2 घास त्यांच्या पोटात जाणं जास्त गरजेचं आहे. ते ऐकतच नाहीयेत. हो मालती आई, इंद्रा भाऊजी बरोबर बोलतात. 2 घास खाऊन घ्या ना. मी सिरियसली सांगतोय ना तुम्हाला, मी जर हट्टाला पेटलो ना, मी कोणाचंच ऐकणार नाही. प्लीज ऐका माझं, शांत व्हा आणि 2 घास खाऊन घ्या. मालती आई, बरं ठीक आहे, चला. आबासाहेब, या इन्स्पेक्टर, या. बोला. आम्ही अश्विनी प्रकरणाचा तपास करायचं ठरवलं. आम्हाला अशी शंका आहे, हा अपघात नसून घातपात. आम्ही त्या दृष्टीनं तपास करायला सुरुवात करतोय आणि त्यासाठी आम्हाला सगळ्यांची चौकशी करावी लागेल. काय हरकत नाही इन्स्पेक्टर, आमची सुद्धा हीच इच्छा आहे. या सगळ्या प्रकरणाची तुम्ही खोलात जाऊन चौकशी करावी. आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू. अरे बापरे, हे चौकशी करणार म्हणजे त्या राणीपेक्षा पण डेंजर प्रश्न विचारणार, तेही उलट सुलट. यांना तर ती मालती सुद्धा थांबवू शकणार नाही. या अश्विनीला संपवून आम्ही स्वतःच्या अंताची तर तयारी केली नाही ना. आबा, तुमची परवानगी असेल तर आम्ही चौकशीला सुरुवात करतो. आहे, बसा, बसून प्रश्न विचारा.
आबा मला सांगा, अश्विनीचं कोणाशी वैर होतं का? म्हणजे कुणाशी भांडण वगैरे झालं होतं का? भांडण? अहो माझी मुलगी भांडण करणारी नव्हती, भांडण मिटवणारी होती. आणि एवढ्याशा वयाच्या पोरीचं कोणाशी असणार आहे वैर? अशी गोड मुलगी असणारी, खेळणारी होती, त्याचे कधी वागू शकत नाही. इंद्रजित, तुमचं काय ऑब्झर्वेशन? म्हणजे मुलं आईबाबांपासून काही गोष्टी लपवतात, पण भावंड एकमेकांशी सगळं बोलतात. नाही, चिकू आणि भांडण वगैरे इम्पॉसिबल. ठीक आहे, मग या ऍक्सिडेंट मागचं नेमकं कारण शोधण्यासाठी आम्हाला एकेकाशी बोलावं लागेल. आपण कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी पोलीस उलट सुलट प्रश्न विचारून अडकवतातच. माझं तर उत्तर देतानाच तपप होईल, तिथेच पोलिसांना संशय येईल. मला वाटतं घरातल्या कोणाशी तरी, म्हणजे अश्विनीनं तिच्या वहिनीशी काहीतरी शेअर केलेलं असू शकतं. उर्मिला मॅडम, मला सांगा. सर मी काय म्हणतो, नाही म्हणजे मला या सगळ्यातलं फारसं काही कळत नाही, पण माझी बहीण आम्हालाच नुकतीच सोडून गेली. तिच्याबद्दल तुम्ही चौकशी करत बसलात तर या दुःखातून आम्ही कधीच बाहेर येऊ शकणार नाही. तुम्ही ही चौकशी आता थांबवली तर खूप बरं होईल. हे बघा, तुम्हाला त्रास द्यायची आमची इच्छा अजिबात नाहीये, पण अशा केसेसमध्ये काही प्रश्न विचारावे लागतात. त्यामुळे या सगळ्याची गरज आहे का नाही हे आम्ही ठरवू, आणि आत्ता तरी आम्हाला ती गरज वाटते. तुम्हाला असं का वाटतंय? पण प्राथमिक माहितीनुसार अश्विनी डबा घेऊन निघाली. अश्विनीचा जिथे ऍक्सिडेंट झाला तिथे हा डबा सापडलाच नाही. तिथून पुढे काही अंतरावर हा डबा सापडला, आणि ही संशयास्पद गोष्ट आहे. अरे यार, मी तिथे दिसू नये म्हणून डबा अंदाजे टाकला होता, पण शेवटी गडबड झालीच. म्हणजे या विक्रांतने मेजर माती खाल्लीये. साहेब, ऍक्सिडेंटमध्ये टक्कर लागल्यामुळे डबा उडून दूर जाऊ शकतो ना? उडून जाऊ शकतो, पण रॉंग साईडला नाही. पहिलीच गोष्ट विरोधात गेलीये, आता हळूहळू सगळं समोर येईल. पण तुम्हाला तो डबा कधी आणि कुठे सापडला? आम्हाला डबा सापडलाच नाही. मग कोणाला सापडला तो? मला मला